महापालिकेचे 11 पोकलेन आणि जवळपास 700-800 पोलीस, महापालिकेचं पथक असे सगळे मिळून ही पहाटे 6 पासून ही कारवाई सुरू आहे. सगळं मातीचा ढिगारा झालेला आहे. अक्षरशः जे बंगले आहेत त्याचा पार चक्काचूर करतायत. म्हणजे पिलर पासून भिंतीपासून सगळ्याचा पार चक्काचूर करून स्टील आणि सिमेंट वेगळं करण्यापर्यंत इतकी ती कारवाई. आतापर्यंत ही पहिली कारवाई अशी पाहतोय. तुम्ही पलीकडे पाहिलं तर पलीकडे सुद्धा पोकलन त्या पद्धतीने कारवाई करतायत. माझ्या आजूबाजूला इथे 5-6 पोकलन आहेत. पलीकडच्या गल्लीमध्ये काही पोकलन आहेत. आपण जरा इकडे येऊ. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार मनोज मोरे सुद्धा आहेत. मनोज मोरे आणि मी आम्ही PCBच्या वतीने दोघांनी या विषयाचा सखोल फॉलोअप घेतलेला आहे. याच्यामध्ये ज्या नागरिकांवरती अन्याय झाला त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना न्याय मिळालेला नाहीये. जे महापालिकेचे अधिकारी याच्यामध्ये पैसे घेऊन बांधकामाला त्यांनी दुर्लक्ष केलं ते सुद्धा सही सलामत सुटले. जे डेव्हलपर होते ते सही सलामत सुटले. ज्या बिल्डरनी भराव टाकला तो सही सलामत सुटला. त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही. कारवाई झाली ती सर्वसामान्य नागरिकांवरती. आयुक्तांनी NGT आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कारवाई केलेली आहे. मनोज, तू नेमकं काय म्हणशील या विषयावरती की तुम्ही स्पॉटवरती आहात? अविनाश, मी सकाळी आज 7-7:30ला आलो आणि 7-7:30ला आलो तेव्हा बघितलं की मी एकटा पत्रकार होतो ऍक्च्युली पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये जो या स्पॉटला आला. आणि आल्यानंतर मी बघितलं की बरेचसे लोक इथे उभे होते आणि ते बघत होते त्यांचं घर पडताना. त्याच्या डोळ्यात अश्रू होते आणि मला इतकं तुला सांगू ढसा लोक रडत होते. पाटील, महेश पाटील ज्यांनी लढा दिला सगळ्यात पुढे होते ते इतके लढत होते, काय सांगू तुला, रडत होते. 1 करोडच्या वरती त्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि सगळी गुंतवणूक क्षणाभरात भोईसपाट झाली. रिड्यूस टू द डस्ट, रिड्यूस टू द रबल. पूर्णच्या पूर्ण चिंध्या उडून गेल्या त्यांच्या घराच्या. आणि तुला सांगतो एक पत्रकार म्हणून मला इतकं हेल्पलेस वाटलं की मला कर्ज पण घेतलं. मला इतकं हेल्पलेस वाटलं, मी आज काहीच करू शकलो नाही. एक पत्रकार असताना देखील सुप्रीम कोर्टची अशी ऑर्डर आहे की 9 months फ्रॉम द ऑर्डर अपलोडिंग ऑफ आवर ऑर्डर, म्हणजे त्यांची ऑर्डर 6 months फ्रॉम द अपलोडिंग ऑफ आवर ऑर्डर. दॅट इज म्हणजे 5 मेची ऑर्डर आहे आणि 9 मेला अपलोड झालेली आहे. म्हणजे 7 महिना वेळ होता तरी PCMCने एवढ्या घाई गडबडीमध्ये हे सगळं तोडलं. मी अनेक वेळा कमिशनरला विनंती केली, सिटी इंजिनियर मकरंद निकमांना पण विनंती केली नका तोडू, अहो त्यांना वेळ द्या, क्युरेटिव्ह पिटिशन फाईल करता येईल, तरी पण ऐकलं नाही माझं PCMCने. मी खूप विनंती केली. शेवटी मी सुप्रीम कोर्टला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला, सेक्रेटरी जनरलला, की याच्यावर क्लॅरिफिकेशन येणं गरजेचं होतं. की PCMC म्हणते की सुप्रीम कोर्टने कॉपी पेस्ट केली NGTची ऑर्डर. मला नाही वाटत सुप्रीम कोर्ट मोठी संस्था आहे NGTची ऑर्डर का कॉपी पेस्ट करत. या लोकांना थोडा वेळ द्यायला पाहिजे होता पण तो वेळ दिलेला गेला नाही. पाऊस येणार आहे, आता त्यांच्या घरावर छप्पर नाही, कुठं जायचं लोकांनी, हा मोठा प्रश्न, सगळ्यात मोठा प्रश्न आहे. माणुसकीच्या नात्याने PCMCने थोडा वेळ द्यायला पाहिजे, तो काय वेळ दिला नाही. आणि दुसरा मुद्दा तू होता म्हटला, याच्यामध्ये कोण कोण जबाबदार आहे. बिल्डर जबाबदार, राजकारणी जबाबदार, लोक तर आहेत जबाबदार, पण लोक सामान्य माणूस कसं काय क्रॉस चेक करेल, कुठं चेक करेल त्यांना नाही कळतं. लोक त्यांना फसवत असतात. ज्यांनी फसवलं ना या लोकांना त्यांच्या विरुद्ध पण कारवाई झाली पाहिजे, बिल्डरच्या विरुद्ध पण कारवाई झाली पाहिजे. PCMC नाही म्हणताय, कसं काय PCMC सुटू शकतं. म्हणजे ज्यांनी बोर्ड लावले रेसिडेन्शियल झोन आहे म्हणून, बरोबर आहे, जर रेसिडेन्शियल झोन आहे म्हणून बोर्ड लावला होता, चिटिंग केलेली आहे, त्यांची चिटिंग झाली तर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलीस कमिशनरने गुन्हा दाखल केला पाहिजे. याच्यामध्ये मी हे आवर्जून नमूद करतो, लोकांची फसवणूक कशी झाली आहे. 5 एकराचा भूखंड आहे, नदीच्या किनारी आहे, पण लोकांना सांगितलं गेलं की हा NA प्लॉट आहे, हा R झोन झालेला आहे. मग शुद्ध फसवणूक. चिखलीपासून मोशीपर्यंत रोडला बोर्ड लावले, लोकांच्या उड्या पडल्या. 20 लाख 25 लाख रुपये गुंठ्याप्रमाणे लोकांनी जमिनी घेतल्या, दागिने मोडून त्यांनी घरं बांधलीत. आज त्यांची सगळी माती झालेली आहे. म्हणजे सकाळी इथे मनोज मोरे आले होते, मी सुद्धा त्या संदर्भात आमच्या व्हिडिओग्राफरने ज्यावेळेस तो व्हिडिओ शूट सगळा केला, लोक अक्षरशः ढासा रडत होते. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या घराची माती झालेली त्यांनी पाहिली नव्हते, एवढ्या रडत होते. महिला पण इतक्या रडत होत्या ना, काय सांगू मी तुला शब्दामध्ये ते बोलू शकत नाही की काय झाली, त्यांची अवस्था काय झाली होती. रात्रभर 3-3:30 पर्यंत इथं होते लोक, सामान आपलं घेऊन चालले होते. या लोकांनी पाणी पण कट केलं, लाईट पण कट केली. अरे मला हा प्रश्न आहे कमिशनरांना, अरे हे लोक काय पाकिस्तानी आहे का, हे आपले लोक आहेत ना, तुम्ही आपल्या लोकांवर असे ट्रीट करता का राव.
थोडस तरी माणुसकी दाखवायची होती नाही. ज्या तऱ्हेने त्यांना काढलं गेलं, अरे घर नाही त्यांना, आता कुठं जाणार ते लोक. एक मुस्लिम भाऊ म्हणून आसिफ शेख म्हणून तो म्हणत होता, अरे मला भाड्याने पण कोणी घर देत नाही आता, कारण मी मुस्लिम आहे म्हणून. अरे त्यांनी जायचं कुठे, त्याचे सात मेंबर आहे फॅमिलीचे, त्याचं घर तोडलं आणि आता त्याला भाड्याने पण त्या आसिफला घर द्यायला तयार नाहीये. काय करावं लोकांनी. लोक आता म्हणतात की आम्ही इथंच राहणार झोपडी करून, आमच्याकडे घर नाही, 1 रुपया पण नाहीये. तर याच्यामध्ये विचार करायला हवा. पिंपरी चिंचवड शहर हे राज्यामध्ये सर्वाधिक अनधिकृत बांधकाम असलेलं आहे. त्याचं कारण एकमेक आहे, त्याच्यामध्ये महापालिका 100% फार दोषी आहे. नागरिक जितके दोषी आहेत तितके महापालिका याला दोषी आहेत. त्याचे कारणही तशीच आहेत. महापालिकेचे अधिकारी इथे जी लोक होते त्या लोकांनी सांगितलं पहिली वीट बांधकामाची रचली त्यावेळी कारवाई का झाली नाही, कारण लाख रुपये घेऊन त्यांनी हप्ते घेतले, पैसे घेतले, बांधकाम होऊन गेले. नोटिसा पाठवायला सुरुवात झाली तेव्हा. अरे पण काय नोटिसा पाठवा, तेव्हा तोडायचं होतं ना तुम्ही. तुमच्या माणसं येतात आणि 1 लाख रुपये घेतले. अरे तुम्ही आता फाइंड आउट करायला पाहिजे. सुप्रीम कोर्ट इथं चुकलंय, एनजीटी पण चुकली आहे, इन्व्हेस्टिगेशन करायला लावायचं होतं. जाणार आहे सुप्रीम कोर्ट. महापालिका आयुक्त त्यांच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात. त्याचं कारण आहे काय, हे सगळे लोक सांगतायत की शिरसाट नावाच्या एका व्यक्तीने लाख रुपये घेऊन आमच्या प्रत्येक स्लॅबला लाख रुपये घेतले. आयुक्तांना या संदर्भात पत्रकारांनी विचारलं. आयुक्त म्हणतात लोकांनी माझ्याकडे लेखी तक्रार द्याव्या, मी कारवाई करतो. आता परिस्थिती कशी आहे, आयुक्त त्यांच्या लोकांना पाठीशी घालतात, ते पुरावे मागतील उद्या. और लोक सांगतायत ना, दिसतंय ना तुम्हाला. या शहरामध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये महापालिका आयुक्त शेखर सिंह तुमच्या राजवटीमध्ये या शहरात किमान 1 लाख अनधिकृत बांधकामं झाली, तर तुमच्या अधिकाऱ्यांनी या बांधकामांवरती लाखो रुपये कमवलेले आहेत. लाखो रुपये कमवले. आज फक्त सुप्रीम कोर्ट आणि एनजीटीचा आदेश झाला म्हणून तुम्ही ही कारवाई केलेली आहे. अशा पद्धतीने आजही रेड झोन मध्ये, भोसरी रेड झोन मध्ये घ्या, केवढे रेड झोन मध्ये घ्या, प्रत्येक रेड झोन मध्ये प्लॉटिंग करून बांधकामं केली जातात. आयुक्त काय झोपा काढतात तर तुम्हाला एनजीटीचा आदेश पाहिजे, तुम्हाला सुप्रीम कोर्टाचा आदेश पाहिजे, म्हणजे तुम्ही कारवाई करणार. तुम्ही तुमच्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालताय. हा सरळ जागा पीसीएमसीची प्लॉटिंग कोणतरी करते आणि विकते. अरे उद्या माझ्या पीसीएमसीची बिल्डिंग विकतील. अरे काय चाललंय ह्याच्यामध्ये, काय चाललंय पीसीएमसी, हा काय कारभार आहे का? उद्या बिल्डिंग पीसीएमसीची जागा विकायला काढतील हे लोक. अरे तुम्ही अलाव कराल का हे सगळं? याच्यामध्ये कारवाई करणार नाही, करायला लागत. लोकांना असं, प्रेक्षकांना असं वाटेल की अनधिकृत तुम्ही समर्थन करताय. परिस्थिती अशी आहे, अनधिकृत होताना तुम्ही का रोखत नाही, झाल्यावरती का पाडता? एवढी मोठी बिल्डिंग झाली मग इतक्या आता ह्या ठिकाणी पैसे घेता 36 बांधकामं पाडलेली आहेत. त्या ठिकाणी त्या बांधकामासाठी लागलेलं स्टील, वाळू, सिमेंट सगळी माती झाली. 30 कोटीच्या वरती रुपयाचा चुराडा झाला अक्षरशः. 30 कोटीच्या वरती नाही. आणि आता साधं उदाहरण आहे, रेड झोन मध्ये प्लॉटिंग करून लोक बांधकाम प्लॉट विकतायत. आयुक्तांना दिसत नाही का? आयुक्त सोमोटो स्वतःहून कारवाई का करत नाही या विषयावरती? हा प्रश्न आहे. तुम्ही बांधकामं झाल्यावरती देशाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे म्हणून रेड झोनच्या आजूबाजूला बांधकामं नकोत. 1100 मीटर पर्यंत बांधकाम नकोत असा स्पष्ट आदेश आहे. तुमच्या नवीन डीपी जाहीर झाला काल, त्याच्यामध्ये सुद्धा तो दाखवलेला आहे. असं असताना तुम्हाला ते सगळं दिसतंय, तुम्ही कारवाई करत नाही, म्हणजे तुम्ही काम चुकार करतात, तुमचे लोक पैसे कमवतात. याच्यावरती शहरामध्ये जेवढी अनधिकृत बांधकामं झालेली आहेत त्या प्रत्येक बांधकामापोटी लाख 2 लाख रुपये तुमच्या अधिकाऱ्यांनी काढलेले आहेत. आयुक्त साहेब, तुमच्या अधिकाऱ्यांचे खिशे भरण्यासाठी तुम्ही इकडे दुर्लक्ष करता आणि नंतर ह्या अशा कारवाया करता. हे तुमच्या प्रशासनाचं फार मोठं अपयश आहे. आता एकही नगरसेवक ह्याच्यामध्ये जा विचारायला नाही तुम्हाला. 128 नगरसेवक जर असते तर त्यांनी सभागृहामध्ये तुम्हाला फाडून खाल्लं असतं या विषयावरती. परंतु आता जा विचारायलाच कोणी नाही, त्याच्यामुळे तुमची एकाधिकारशाही आहे, मनमानी आहे. हे फार भयंकर आहे. शेवटी मी एवढंच म्हणाल की आपल्या लाडके बहीण आणि भाऊ आज रस्त्यावर आले. मी खूप व्यथित झालो त्यांची अवस्था बघून. मी यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. मी सुप्रीम कोर्टात जाणार आहे. परत एकदा सुप्रीम कोर्टाला मी विनंती करणार आहे एक पत्रकार म्हणून की तुम्ही हा सगळा प्रकार इन्व्हेस्टिगेट तर करा ना. तुम्ही असं वाऱ्यावर सोडू शकत नाही आपल्या लोकांना. हा सगळा प्रकार इन्व्हेस्टिगेट केल्यावर लक्षात येईल कोण जबाबदार आहे. पीसीएमसी, सब रजिस्टर ऑफिस, ज्यांनी सेल डीड केली, बिल्डर, इथली लोक कोण जबाबदार, राजकारणी मंडळी,
जे कोणी लोक जबाबदार आहे त्यांच्या विरुद्ध कारवाई झाली पाहिजे ही विनंती मी एनजीटीला पण करणार आहे आणि सुप्रीम कोर्टाला पण करणार आहे. आयुक्तांनी जर खऱ्या अर्थाने या लोकांवर जशी कठोरपणे कारवाई केली तशी त्यांच्या अधिकारामध्ये त्या पालिकेच्या अधिकाऱ्यांवरती त्या बिल्डरवरती भराव टाकणाऱ्या बिल्डरवरती जो प्लॉटिंग करणारा राजकारणी आहे त्याच्यावरती जर खऱ्या अर्थाने आयुक्तांनी कारवाई केली तर आयुक्तांना आम्ही सॅल्यूट जरूर करू. मात्र जो दुबळा माणूस आहे त्याच्यावरती तुम्ही कारवाई करणार आणि जो बलवान आहे त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही वेगळा न्याय देणार असे दोन न्याय उपयोगाचे नाहीत. 3 नद्या आहेत पावना इंद्रायणी मुळा 3ही नद्यांमध्ये भराव टाकायचं काम चाललेलं आहे. किती ठिकाणी कारवाई करता तुम्ही. मुळा नदीच्या बाबतीमध्ये नदी सुधार प्रकल्पाच्या नावाखाली 8-10 हजार ट्रक तुम्ही नदी पात्रात टाकताय. महापालिका हा गुन्हा करते त्या बाबतीमध्ये तुम्ही काय कारवाई करणार नाही. लोक तळमळीने सांगतायत की नदीचं पात्र बुजू नका आंदोलन करतात. तुम्ही त्यांच्या विनंतीला केराची टोपली दाखवताय आणि इथे मात्र सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे असं सांगून तुम्ही कारवाई करताय. हा तुमचा दुट्टप्पीपणा आहे. शेवटची लाईन मी एकच बोलल, दिस इज द ब्लॅक डे इन द हिस्ट्री ऑफ पिंपरी चिंचवड. नाही खरंय. धन्यवाद. बोलूया परत आपण.